नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून नूडल्स. त्यासाठी सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण हे जे गोळे करून लाटून घेऊ. आता आपण हे पीठ टाकून फोल्ड करून कट करून घेऊ. अशा पद्धतीने हे नूडल्स आपण घेऊया. अशा पद्धतीने आपण नूडल्स बनवून घेऊया. नूडल्स बनवूपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपण हे नूडल्स शिजवून घेऊ. अशा पद्धतीने गव्हाचे नूडल्स तयार करून घेतलेले आहेत. पाणी उकळलेलं आहे. आता आपण हे ह्यामध्ये शिजवून घेऊ. पाण्यामध्ये आपण हे मोठ्या गॅसवरती 10 मिनिटं हे शिजवून घेऊ. अशा पद्धतीने नूडल्स शिजवून थंड पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी टाकून घेऊ. तेल, कांदा, बारीक कट केलेला लसूण, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, हिरव्या मिरच्या लांब कट करून घेतलेल्या आहेत. लांब लांब टोमॅटो, कोबी. हे 2 मिनिटं कमी गॅसवरती ह्याला जरा आपण वाफ घेऊ. 2 मिनिटं झालेले आहेत. थोडीशी हळद, काश्मीरी पूड, मीठ, शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस, हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. आणि हे गव्हाच्या पिठाचे नूडल्स हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ. कांद्याची पात आणि कोथिंबीर. हे गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत. आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत. धन्यवाद.